आम्ही संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभे राहतो. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चिपळूणमध्येच आहोत आणि कालसुद्धा चिपळूणमध्ये होतो. 2 दिवस आपले चिपळूणमध्ये गेले. रात्रीचं जेवण आपण चिपळूण दरबार या रेस्टॉरंटमधून मागवलं होतं आणि त्याचे ओनर आहेत मिस्टर जाहेद चौगुले. त्यांनी इथपर्यंत आणून दिलं. ते आहे त्यांचं रेस्टॉरंट बहुतेक गोलकोटला आहे आणि गोलकोटपासून हे जवळजवळ 15-20 मिनटं लांब आहे आणि तिथून ते इथपर्यंत द्यायला आले दोन्ही वेळेला आणि अगदी वेळेत आणून दिलं आणि इतकं चविष्ट जेवण आहे. मी तर सांगेन, तुम्ही जेव्हा पण चिपळूणला असाल तेव्हा अवश्य चिपळूण दरबार या रेस्टॉरंटमधून मिस्टर जाहेद चौगुले त्यांचा नंबर हा मी दिलेला आहे, तिकडे कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून अवश्य मागवा. चिपळूणमध्ये असाल तर अवश्य या चिपळूण दरबार रेस्टॉरंटचे जाहेद चौगुले यांना कॉन्टॅक्ट करा आणि तिकडून जेवण नक्की मागवा. इच्छा पूर्ण झाली का? हा, अजून किती जायचं माहित नाही. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. रात्री आपण चिपळूण वगैरे फिरून झालो, गोलकोट किल्ला वगैरे सगळं झालेलं आहे. रात्री आपण आराम केला. रात्री इतके थकलो होतो की काही शूटिंग नाही केली. आत्ता आपण आपल्या रूमवर आहोत, ज्या हॉटेलवर थांबलो दीपक लॉज, त्याची ही रूम आहे बघा. आपण या रूममध्ये थांबलेलो. छान स्पेशियस रूम आहे. डबल बेड आम्ही घेतला होता. AC किती होते? 1600-1700 रुपयामध्ये आम्हाला ही रूम मिळाली. छान रूम आहे आणि आम्ही TVचे कनेक्शन तुम्हाला लटकलेले दिसतात. TV काय पाहिला नाही, सगळे चार्जिंग पॉईंट आम्ही यूज केले. अशी आमची रूम होती. आत्ता आपण निघालो आहे. सकाळचा नाश्ता कांदे पोहे मागवले आणि चहा. सो इथून पुढे आता आपण अचानक सरप्राईज, म्हणजे मुंबईकडे निघायचं होतं, पण मुंबईच्या ऐवजी आपण थोडंसं प्लॅनमध्ये कहाणी में ट्विस्ट आपण चेंज केलेलं आहे. पुढे चाललं आपण. सांगायचं की नाही सांगायचं तुम्ही बघाल ना. आता आम्ही सांगत नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये बने रहो, तुम्हाला पुढे कळेलच आम्ही कुठे चाललो. इथं सकाळची वेळ आहे. इथे बहुतेक पाऊस पडला आहे सकाळी आणि असा हा दीपक लॉज होता आपण जिथे थांबलो होतो रात्री. आणि ही आपली गाडी. पण आत्ता गाडीमध्ये थोडं सामान आणून ठेवलं आहे. 1 राऊंड मारला आहे, अजून 1 राऊंड मारेल आणि पुढे निघायचं आहे. नेहवर आहे. 1 राऊंड मारून पुन्हा एक सामान, पुन्हा 1 राऊंड मारून मी बाकी सगळं सामान घेऊन येतो. छान होतं इतकं स्टे. आणि इथे सगळा पाऊस पडला आहे. मित्रांनो, आत्ता आपण चिपळूणवरून जस्ट निघालो आहे आणि नुकताच पाऊस पण पडला इकडे रात्री. त्यामुळे वातावरण बाहेरचं तुम्ही बघता, हिरवेगार डोंगर म्हणजे स्वच्छ धुवून निघालेले आहेत. आणि आता आपण निघालो आहे. गुहागरचं बोर्ड दिसला. कुठे चाललं मी सांगणार नाही, पण आपण पुढच्या दिशेला चाललो. सो बघूया या प्रवासात अजून तुम्हाला काय काय बघायला मिळतं. मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलोय सावर्डेच्या जवळ. सावर्डे 3 किलोमीटरवर आहे. रत्नागिरीत 74 किलोमीटर. मस्त. आपण सावर्डेच्या जवळपास आहोत आणि थोड्याच वेळात आपण कुठल्या तरी बीचवर असू रत्नागिरीतल्या.
वाव मित्रांनो बघा इथे पाऊस लागलाय आम्हाला. पाऊस रस्ता बघा ओला झालाय, गाडीवरती पाण्याचे थेंब, सुगंध सुटलेला आहे, सुगंध मातीचा. मित्रांनो पाऊस पडेल याची अपेक्षा होती, पण एवढा लवकर पडेल असं वाटलं नव्हतं. कोकणात इथे जबरदस्त पाऊस पडलाय आणि गारवा येईल थोड्या वेळात. आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला अजून सांगितलेलं नाही आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. पण धमाल आहे इथे, बरं वाटतंय. क्लायमेट बघा आहे, झाडं धुवून निघतात सगळी, हिरवळ अजून चांगली दाट दिसायला लागले बघा. आता आपण आलोय संगमेश्वर रेल्वे स्टेशन. बोर्ड दिसला आहे तिकडे वरती बघा डोंगरात. पाऊस पण भरपूर येणार आहे, अंधार झालाय, अंधार. वाजलेत 10 वाजलेत 5 मिनिट आणि एवढा अंधार झालाय इकडे. आयला यार नाही मुलांना. हा हायवे, हा रेल्वे स्टेशन कोणता आहे तो बघा, संगमेश्वर. आणि हे आम्ही संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर उभे राहिलो. इथपर्यंत पहिल्यांदा आलं ना. नाही बाय ट्रेन पण. बाय ट्रेन पण नाही आले ना इथपर्यंत. सुपर. सो आत्ता आपल्याला या डायरेक्शनमध्ये जायचं आहे. मित्रांनो गणपतीपुळ्याला येत असाल. आज तारीख आहे किती, 24. आज 24 तारीख आहे, 24 मे. आणि गणपतीपुळ्याला येत असाल तर आसुर्डेवरून हिरकोंड मार्गे जाताना थोडासा असा रस्ता लागतो. काम चालू आहे, भयंकर काम चालू आहे. गाडी तुमची अक्षरशः 10-20च्या स्पीडने तुम्हाला घेऊन जाईल. काम चालू आहे त्यामुळे. पण हा रस्ता रुंद झाल्यानंतर मात्र मजा येईल या रोडला गाडी चालवायला. मित्रांनो आत्ता आपण गणपतीपुळे मंदिरापासून 20-25 मिनिटं अंतरावर चालत आहे. तेवढ्या अंतरावर थांबलो आहे. गाडी पार्क केली आहे प्राचीन कोकणच्या इथे. आणि हा रस्ता आता आपण इथून चालत चाललो. माझ्याबरोबर नेहा पण आहे. हो आज संडे असल्यामुळे गर्दी आहे ना. संडे असल्यामुळे जरा जास्त गर्दी आहे. गाड्यांची ट्रॅफिक होऊ नये आणि गावकऱ्यांना इकडचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही गाडी खूप आधी लावली आणि पुढे चालत चाललो. आंबे पडले खराब अगोदर का आंबे पडले ट्रॅफिक तिथपर्यंत आहे. मंदिरापर्यंत गाडी जाऊ शकत नाही, एकदम जाम आहे. आपण इथे हे हॉटेल आहे कुठेतरी खाऊया न्या. बरं वाटतं साईडवर व्हेज आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आहे. काय करूया, काय करायचं, नाश्ता करूया इथेच नाश्ता करूया कुठेतरी. व्यवस्था वाईट आहे बघा, जाम आहे. आधी सगळं चिखल. मित्रांनो रविवारचे जर तुम्ही गणपतीपुळ्याला येत असाल तर एवढी मेहनत करायची आहे लक्षात ठेवा. गाडी जवळजवळ 20-25 मिनटं लांब तुम्हाला लावून पुढे जायचं. आणि ते घरगुती खानावळ आहे. हां इथे बघूया चालू आहे काय, चालू आहे, बंद आहे सगळीकडे बंद आहे. सकाळी वाजलेत 12 वाजलेत म्हणजे 12 वाजता पण इथे हॉटेल्स चालू नाही. संडेचा दिवस आहे त्यामुळे गणपतीपुळे
या इथे गणपतीपुळेवाले. गणपतीपुळेची इच्छा पूर्ण झाली का? हा, अजून किती जायचं माहित नाही. ते समोर वडाचं झाड दिसतंय ना, तिथपर्यंत जायचंय. पब्लिक चाललं. गणपतीचं दर्शन झालंच पाहिजे आज. हे आहे, आपण इथपर्यंत पोहोचलो. इथे बघा मोरिया लॉज आहे. म्हणजे इथपर्यंत जरी आलो असतो ना गाडी घेऊन, तर आपल्याला इथे गाडी लावायला मिळाली असते, है ना. ऑन द स्पॉट दादा, इथे ऑन द स्पॉट बुकिंग झाली असती. बुकिंग करून यायचं. रात्री आलो आम्हीच याला होतो अच्छा, मालवण. तुम्ही पण टुरिस्ट आहेत. टुरिस्ट आहे. ओके ओके. काल मालवणला होतो, तारकर्लीला जागा नाही भेटली तर आम्ही इथे आलो रात्री 3 वाजल्यापासून. ओके, तुम्हाला घेतलं चालेल ना व्हिडिओमध्ये. हां, तारकर्लीवरून काल रात्री तुम्ही आलात, जागा नाही मिळाली म्हणून. जागा तिथे मिळाली नव्हतं, कुठेच रूम मिळाली नाही. तर शेवटी आम्ही इथे आलो, इथेही रूम मिळाली नाही. मग तर रात्री 3 वाजल्यापासून रोडवर थांबलेलो सगळे फॅमिली. बाप रे बाप, कुटुंब फुल आहे, सगळे फुल आहेत ना. सगळीकडे फुल म्हणजे लॉंग विकेंड आला त्याच्यामुळे. हो, त्यामुळे. मग मित्रांनो, आता सकाळी आता जस्ट 2 तासापूर्वी मिळाले. आता वाजले किती? 10 ते 11 12 वाजायला आले. 2 तासापूर्वी मिळालं. बाप रे बाप, 2 तासापूर्वी फॅमिली आलेली आहे. तारकर्लीला जागा नाही मिळाली, इथे आले आणि इथे रात्रभर बाहेर थांबले फॅमिली सकट आणि सकाळी नाही. हो, हो. बघा, सॅटर्डे संडे विकेंडचा जेव्हा येता ना, तेव्हा ही तयारी मनात ठेवून या की इथे कोण. इथे तसं शासनाचं काही खास नियोजन नाही आहे. नाही नाही, काही नियोजन नाही. चालेल, काय गर्दी वाढल्यामुळे गर्दी वाढल्यामुळे. गर्दी वाढल्यामुळे गर्दीमुळे बाकी काय नाही. चालेल. तो असा अनुभव आहे मित्रांनो. जास्त विकेंड्सला आणि याला येताना तुम्हाला या तयारीने यायचं आहे की इथे एवढी ट्रॅफिक असणार आहे. हां हां, 1 किलोमीटर असते. अरे बाप. सो हे इथे प्रवेशद्वार बनलेलं आहे आणि इथून पण अजून 1 किलोमीटर जवळजवळ चालायचं. काय चालायचं? चलो. सो फायनली आपण हे एंट्री घेतलेली आहे. हां, हो, हवा आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही चालताना. मग इथून पुढे अजून जवळजवळ 1 किलोमीटर चालायचं आहे. ते सगळे तिकडेच चाललेत बघा. हां, बघ लालपरी. पूर्ण प्रवासामध्ये जिथे जिथे एस टी दिसली, जिथे तिथे न्या लालपरी आली, लालपरी आली असं बोलते. आणि इथे पण लालपरी दिसते आपल्याला. हो हो, रस्ता मध्ये एक हे आहे, मंदिर आहे. गुळाचा चहा आहे. गुळाचा चहा बंद आहे, पण गुळाचा चहा, वेगवेगळे पदार्थ सगळं आहे पण दुकानं बंद आहे. मध्ये एक हे आहे, मंदिर आहे. गुळाचा चहा आहे. गुळाचा चहा बंद आहे, पण गुळाचा चहा, वेगवेगळे पदार्थ सगळं आहे पण दुकानं बंद आहे. सो इथे आपल्याला या दादांकडे सोलकढी उपलब्ध आहे. काय काय आहे दादा? अच्छा, ताक आणि लस्सी. काय घेते? लस्सी मिळेल. 2 लस्सी द्या ना. तो आता आपल्याला इथे लस्सी मिळते. लस्सी घेऊया, थोडा रेस्ट करूया, मग पुढे जाऊया.
बघा मित्रांनो, हा जो ब्रँड आहे ना, काय नाव आहे, वशिष्ठी लस्सीचा ब्रँड आहे. आमच्या दादांचा घरचाच ब्रँड आहे. छान आहे. काही ना काहीतरी करायला पाहिजे आपल्या माणसाने, मराठी माणसाने, कोकणी माणसाने. सो बघा मित्रांनो, आपला कोकणी माणूस कुठे हार नाही मानत आहे. आज गॅसची टंचाई आहे, सगळं आहे. बरेच इतर व्यवसाय बंद आहेत, पण हातपाय मारतो आहे आपल्या मराठी काहीतरी चालू आहे. आणि संडेला विकेंडला येताना प्लीज गाड्या घेऊन वरपर्यंत येऊ नका, त्यामुळे हा सगळा जाम होतो आणि स्थानिकांना आपल्यामुळे त्रास होतो. तो गाड्या लांब लावा आणि चालत या. थँक्यू हा दादा. फायनली बघा बीच दिसायला लागला आहे. आपण बीचच्या जवळ पोहोचलो आणि गणपती मंदिर मला या बाजूला आहे ना. अच्छा, गणपती बोल हा तिथेच जागा ना. हा पर्यटक निवास इथे पर्यटक निवास आहे आणि हा इथे एंट्रन्स आहे, प्रवेशद्वार. फायनली पोचलो आपण गणपतीपुळ्याच्या. समोर बीच पण आहे बघा, अथांग असं समुद्र, आणि इथे गणपती बाप्पा बसलेले आहेत. आपल्याला इथे दर्शन घ्यायचं आहे, थोडा वेळ बीचवर जायचं आणि नंतर मग पुन्हा आपल्या घराकडे. समोर तू यायला पाहिजे होतास आहे ना, यायला पाहिजे होता वेडा. बघा एवढी लाईन आहे, फुल एंट्रन्सपासून आतपर्यंत लाईन आहे पूर्ण. लाईन बघून आपण थोडासा विचार करतोय की थोड्या वेळानंतर जाऊन दर्शन घेऊया. आपलं एक अरेंजमेंट होते, तोपर्यंत आपण बीच बघून घेऊ. इथे दुकान आहेत बघा. जी मावश्या बसल्यात तुमच्याकडे करवंद वगैरे, हेच कैरी पाहिजे काय हे बघ. हां चलो ये, हा बघ कुठे बसले, हा बघ. तो आत्ता इकडं तुझं अजून जाते. चल ना, एवढे काय असलं. समुद्र बघा. हो अरे पडला म्हणजे पडलाच तो, मी उचलला अर्ध्या ह्याच्यात. मॅडम गणपती म्हणून जास्त करते. हा ना. फायनली आम्ही गणपतीपुळ्यात आलो. सोबत फोटो काढतो आपण, आपल्या कुटुंबासोबत फोटो काढतो. आम्ही आलोय गणपतीपुळ्याला बघा. कसं काय उलटासोबत फोटो काढायला. चालणार मुलं. हां तसंच झालं. हो तिथे गणपतीचं मंदिर आहे बघा, गणपतीचं मंदिर पण आहे आपलं. हां हां
फायनली मित्रांनो, हा आहे गणपतीपुळ्याचा फेमस गणपती मंदिर. आणि बरेच टुरिस्ट अट्रॅक्शन पण इथे आहेत. या मला एक प्रश्न पडलाय, सचिन पिळगावकरांनी नवरा माझा नवसाचा शूटिंग करताना पब्लिकला गायब कसा केला? एवढा पब्लिक आहे इकडे, कधीच खंड नसतो म्हणे. उंट चालला, उंट महाराज. हे आहे फेमस गणपतीपुळेचं गणपती मंदिर. दर्शन केल्यानंतर इथून बाहेर येता येतं. सो मित्रांनो, या बीचच्या समोर असलेलं हे मंदिर, अशी आख्यायिका आहे की पाणी किती वरती ओहोटी असली आणि किती जरी पूरस्थिती असली तरी पाणी आहे ना या मंदिराच्या पायरीपर्यंतच येतं ना, अजून त्याच्या वर येत नाही. सो त्याच्या आतमध्ये त्याच्या वर पाणी जात नाही, मंदिरापर्यंतच पाणी येतं. सो अशा प्रकारे फायनली आपण गणपतीपुळ्याला गणपती बाप्पाचे दर्शन घेतलेले आहे. बरेच मंडळी ज्यांना आतमध्ये जाऊन दर्शन घेता येत नाही, ती मंडळी बाहेरून इथे या दाराच्या इथे येऊन समोर गणपती बाप्पाचं आरशातलं दर्शन घेतात आणि जातात. मॅडम निघालने का? चलो, आता आपलं गणपतीपुळ्याचं दर्शन झालं. आपण थोडंफार फेरफटका मारूया आणि परत परतीचा प्रवास खारघर, बॅक टू खारघर. अशा प्रकारे अनाऊन्समेंट केली जाते आहे स्थानिक प्रशासनाकडून. आणि अनाऊन्समेंट यासाठी की बरीच लहान मुलं आणि पर्यटक येतात आणि समुद्रामध्ये पुढे पुढे जातात. खोलीचा अंदाज येत नाही आणि काही अपघात होऊ शकतो. असे अपघात होऊ नये म्हणून अशा प्रकारे सूचना केली जाते आलेल्या पर्यटकांना स्थानिक प्रशासनाकडून. सो आज मे 25 ना, आज मे 25 मे 24 आपण गणपतीपुळ्याला येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपला परतीचा प्रवास चालू. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.